आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी येथे एका तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 21 दुपारी घडली। यात तरुण जखमी झाला असून जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यास पुढे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अमोल पांडुरंग शिंदे वय 30 असे जखमीचे नाव आहे, तर कुमार भानुदास शिंदे वय 32 असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे। 10 दिवसांपूर्वीच जालन्यात गोळीबाराच्या घटनेत गजानन तौर या युवकाचा मृत्यू झाला होता। या घटनेचा तपास सुरूच असून पुन्हा गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पाणेवाडी येथे गुरुवारी आठवडी बाजार होता। गावातील कुमार भानुदास शिंदे वय 32 हा हातात गावठी पिस्तूल घेऊन बाजारात फिरत होता। त्याने काही जणांना धमकावलेही होते। त्याच्या भावकीतीलच अमोल पांडुरंग शिंदे वय 30 याच्यावर कुमारने गुरुवारी दुपारी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला। बाजारात गर्दी असल्याने गावकऱ्यांनी कुमारला पकडून ठेवले। त्यानंतर पोलिसांना बोलावून ताब्यात दिले। पोलिसांनी तात्काळ गंभीर जखमी झालेला अमोल शिंदे याला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झालेला असू शकतो असे गावात बोलले जात आहे। सदरील आरोपी हा पाणेवाडी येथील रहिवासी असला तरी तो जालना येथे राहत होता। कधीकधी तो गावातही राहायला येत असे गावकरी सांगतात। दरम्यान या घटनेने पाणेवाडी गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। गजानन तौर हत्या प्रकरण ताजे असतानाच अनेक पोलीस गावठी पिस्तुलांचा शोध घेत आहेत। पुन्हा गावठी पिस्तुलाचाच वापर करून तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे। जालना शहर आणि जिल्ह्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे। पोलिसांनी केवळ देखाव्यापुरती कारवाई करण्याऐवजी सर्व गावठी पिस्तुलांचा शोध घेऊन हस्तगत करणे आवश्यक झाले आहे, अन्यथा असे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, पाणेवाडी, जालना।